नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजता शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून प्रभाग क्रमांक 11 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय। या प्रभागातून मायाताई काळे, रेणुका विठ्ठल लहारे, गीता संजय जाधव आणि सलीम मामा शेख हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतोय। प्रचार फेरी, घरभेटी व जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून उमेदवार थेट जनतेपर्यंत पोहोचत आहे। सर्व उमेदवार हे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिले असून नागरिकांच्या सुखदुःखात ते कायम सहभागी होत आले। प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य व युवक महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर भर देत प्रभाग क्रमांक 11चा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असल्याचं उमेदवारांनी सांगितलंय। नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना सोडविण्यासाठी तत्पर राहणाऱ्या उमेदवारांना प्रभागातील जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मध्ये चुरशीची लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या महिला उपाध्यक्ष आदरणीय स्मिताताई पांडुरंग बोडके यांनी आज अधिकृतरित्या मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे। आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची 9 तारखेला गोल्फ क्लब मैदान या ठिकाणी सभा आहे। त्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा स्मिताताई बोडके यांच्या मनसे प्रवेश त्या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे। स्मिताताई बी.कॉम मास्टर ऑफ कॉम्प्युटर्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। मला वाटतं आम्हाला पक्षामध्ये महिला म्हणून सॉफ्टवेअर इंजिनियरची आम्हाला खूप गरज होती आणि मला ती गरज आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। आणि बोडकेताई प्रभाग क्रमांक 12मधनं सर्वसाधारण महिला यातून त्यांनी अपक्ष उमेदवारी केली। पक्षाने त्यांच्यावर अन्याय केलेला आहे। खरं त्याचा पक्षाच्या प्रबळ दावेदार असताना त्याच्यावरती अन्याय केलेला आहे। जिथं अन्याय होतो त्या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेना ही धावून जाते आणि मला वाटतं आमच्या स्मिताताई आज प्रभाग क्रमांक 12मध्ये यांना आम्ही पुरस्कृत करत आहोत। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक अविनाश मकर, नाशिक।